नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करता विषय आहे भाषा आणि कौशल्य आहे लेखन. या लेखन कौशल्यातील स्तर क्रमांक 17 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करणे. चला तर आपण अनेक कृती आतापर्यंत बघितलेल्या आहे आणि आज आपण एक नवीन कृती घेऊन येतो आहे आणि कृतीचं नाव आहे बातमी श्रुत लेखन. बरं का मित्रांनो, आपण वर्गात ही कृती घेण्याच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की बातमी काय असते, विद्यार्थ्यांचं भावविश्व काय आहे आणि बातम्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत. काही बातम्या या सामाजिक क्षेत्रातल्या आहे, काही राजकीय क्षेत्रातल्या आहे, काही खेळ क्षेत्रातल्या आहे, काही विज्ञान जगतातल्या आहे, तर काही विद्यार्थ्यांना ज्ञानप्रवर्तक अशा विनोदी बातम्यासुद्धा असतात. अनेक अशा बातम्या असतात आणि या बातम्या आपण विद्यार्थ्यांना आज ऐकवण्याचं आपली ही कृती आहे. मग वर्गात आता आपण जातोय आणि वर्गात गेल्या गेल्या विद्यार्थ्यांना आपण सांगूया की चला आज आपल्याला श्रुतलेखन करायचं आहे, परंतु श्रुतलेखन हे एका बातमीचं करायचं आहे. मग बातमीचं श्रुतलेखन करायचं आहे तर विद्यार्थ्यांजवळ वही पेन्सिल हवीच. या वही पेन्सिलला आपण एक बातमी विद्यार्थ्यांना सांगणार आहे, ती ते लिहून घेत आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला सूचना द्या की मी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे, ती तुम्हाला नीट ऐकून लिहायची आहे आणि नीट ऐकून लिहून झाल्यावर मी पुन्हा एकदा ती बातमी सावकाश वाचणार आहे. त्यावेळी मात्र तुम्ही त्या बातमीचा ताळमेळ साधा आणि तिसऱ्या वेळी मात्र मी वाचेल त्यावेळी तुम्ही तुमची वही नाही तपासायची, तुम्ही तुमच्या मित्राची वही तपासायची. चला तर आता आपण ही कृती घेऊया. विद्यार्थ्यांना शिक्षक या नात्याने एक बातमी सांगूया की चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये अत्यंत पाऊस झाला आणि या पावसामध्ये संपूर्ण सखल भाग हा जलमय झाला. त्या जलमय भागातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडीस आली आणि हा आपला आजचा या सगळ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं. अशा प्रकारची छोटीशी बातमी जी विद्यार्थ्यांना त्या भागातील माहितीसुद्धा देईल अशी ही बातमी. आता मात्र तीच बातमी तुम्ही सावकाश वाचा, कारण आपला विद्यार्थी आता लेखन करतोय. ही बातमी तुम्ही सावकाश वाचत असताना आता विद्यार्थी मात्र आपल्या लिखाणासोबत ताळमेळ साधतोय. मग ती बातमी तुम्ही सावकाश वाचत आहात, आता विद्यार्थी आपल्या लिखाणासोबत ताळमेळ साधत आहे. तिसऱ्या वेळी मात्र तुम्ही विद्यार्थ्यांच्या वह्या आपसात बदलून घ्या आणि विद्यार्थ्यांना सांगा की आता तू आपल्या मित्राची वही तपास. यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन हे सुद्धा कौशल्य आपण निर्माण करू. आणि आता विद्यार्थी आपल्या मित्राची वही तपासत आहे, तुम्ही सावकाश वाचत आहात आणि त्यावेळी त्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण परिपाक त्या बातमीचा येतो आहे. अशा प्रकारे आपण ही कृती घेऊ शकतो. मग काही बातम्या अशाही असू शकतात ज्या खेळ क्षेत्रातल्या आहेत, जसं की भारत आणि पाकिस्तान यांच्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय पटकावलेला आहे. भारताने आशिया कप जिंकून आपल्या पदरी यश प्रदान केलेलं आहे. अशा प्रकारच्या खेळ जगतातल्या पण बातम्या घ्या, काही बातम्या त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या पण घ्या. बरं, इथेच आपण थांबू नाही तर आपण विद्यार्थ्यांना सांगू की चला तुम्ही तुमच्या घरी कोणी ना कोणी प्रत्येकाने बातम्या ऐकायच्या टीव्हीवर आणि प्रत्येकाने 1 ना 2 बातम्या लिहून आणायच्या. बरं का मुलांनो, तुम्ही जी बातमी ऐकाल ना ती बातमी उद्या आपल्या वर्गात तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही सांगाल ना तेव्हा तुमचे मित्र लिहितील आणि मी ऐकणार आहे. बरं का मित्रांनो, आता मुलांना अशाने काय होईल की निव्वळ कार्टून पाहणं किंवा कुठल्या मालिका बघणं यापेक्षा एक ज्ञानाचं मार्ग असलेला बातमी बघणं हे फार महत्त्वाचं आहे. तसंच बातम्या जिथनं प्राप्त होतात ते म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्रसुद्धा वाचण्याची या बालवयातच सवय लागू द्या, कारण या स्पर्धेच्या युगात जर मुलांना टिकायचं असेल तर ही सगळी माध्यमं त्याच्यासाठी आपण उपलब्ध करून देणं किंवा त्या माध्यमांबद्दल आपण शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना सांगणं हे फार गरजेचं आहे. आता आपला विद्यार्थी टीव्ही बघत असताना आवर्जून बातम्या ऐकेल आणि ऐकून तो लिहेल. हे आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी आपण हा एक गृहपाठाचा सुद्धा प्रकार आपण निवडलेला आहे आणि विद्यार्थी दुसऱ्या दिवशी जी बातमी वर्गात सांगणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याचा सभाधीटपणा सुद्धा वाढणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे आणि प्रगतीच्या वाटेवर तो वाटचाल करणार आहे. अशा प्रकारे ही आपण बातमी श्रुत लेखनाची
आपली ही कृती घेऊ आणि आपल्या मुलांची प्रगती साधूया. धन्यवाद.